तर मी गेले होते 13 तारखेला, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस अगोदर मी गेले होते हायड्रा फेशियल करण्यासाठी. वेदिका ब्युटी पार्लर म्हणून आहे बीडमध्ये, लाईफलाईन हॉस्पिटल शेजारी नगर नाक्यावरती. तिथे गेले होते. म्हणजे हायड्रा फेशियल तर भरपूर जाग्यावर होत आहेत ना, पण जिथे आपण जर प्रॉपर ज्याला नॉलेज नाही आहे अशा व्यक्तीकडून केलं ना तर खूप साईड इफेक्ट पण होतात. आणि या मॅडमची मी खूप जास्त चौकशी, म्हणजे मला करायचं होतं म्हणून मी जवळपास 1 महिन्यापासून शोधत होते, ज्याला की पूर्ण इन्फॉर्मेशन आहे याच्याबद्दल. तर यांचं ना पूर्ण स्किनमध्ये ना यांनी खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकलेल्या आहेत आणि खूप मस्त, म्हणजे भारीतल्या त्यांच्याकडं मशीन वगैरे आहेत. आणि फक्त यांचं पार्लरचं ब्युटिशियन तर आहेतच, पण त्यांनी स्किनमध्ये ना खूप प्रॉपर नॉलेज घेतलेलं आहे, की फक्त असं नाही की थोडंफार स्किनबद्दल माहिती आहे, त्यांना त्यांची डिग्री पण आहे. स्किनमधलं खूप सारं नॉलेज आहे त्यांच्याकडं. तर मी म्हणजे खूप शोधून आणि खूप त्यांचे क्लायंटना म्हणजे मी बघितलेले, यांची इन्स्टा ID वगैरे चेक केलेली. क्लायंट खूप म्हणजे हॅप्पी आहेत, कारण रिझल्टच तसा भेटतो म्हणून. तर म्हटलं चला मी पण यांच्याकडं जाऊया, कारण मला दुसरीकडे एवढं काही योग्य नाही वाटलं की ब्युटिशियनचा कोर्स झालेला आहे, त्यांनी उगं मशीन आणली हायड्रा फेशियलची आणि उगं काहीतरी करतायत. काही स्किनचं नॉलेज नाही, ऑइली स्किनसाठी काय यूज करायचं आहे किंवा ह्या स्किनसाठी काय करायचं आहे. तर मी यांच्याशी कॉलवर पण बोलले होते. तर मला बोलण्यातूनच समजलं, कारण मी अगोदर पण तुम्हाला माहिती आहे 2-3 म्हणजे पार्लरमध्ये गेलेली आहे. तर त्यांचं जे बोलणे आणि यांचं जे बोलणे ते मला म्हणजे नाही का, माझ्या स्किनला ऑइली आहे तर काय सूट होते, तर मला सगळ्या गोष्टी बोलण्यातून समजल्या. म्हणून मी म्हटलं करायचं आहे तर मला इथूनच करायचं आहे, कारण यांना प्रॉपर नॉलेज होतं. म्हणून मी यांच्याकडे गेले होते आणि यांनी माझं एवढं मस्त हायड्रा फेशियल केलं ना, म्हणजे एवढा छान ग्लो ना. माझ्या जे चेहऱ्यावरती ना डार्क सगळे पॅच पडलेले होते आणि सगळं स्किन टॅन झालेली होती. तर ती ना पूर्ण निघून गेली आणि खूप छान असा ग्लो करायली माझी स्किन. सो बघू शकता तुम्ही ह्या अशा वेगवेगळ्या, मला तर काही दिसत नव्हतं, आता व्हिडिओमध्ये मी पण बघितलं काय ट्रीटमेंट केली. तर बघू शकता खूप छान असा, म्हणजे हे ना जवळपास 1.5-2 तास चालत होती ही प्रोसिजर हायड्रा फेशियलची. आणि ना तिथल्यापेक्षा जो असा इथं ग्लो दिसतोय का, याच्यापेक्षा ना हळूहळू रात्रीपर्यंत एवढा छान ग्लो आला ना. लग्नाच्या अगोदर वगैरे करायला पाहिजे, पण चुकीच्या पर्सन करून केलं ना तर त्याचे साईड इफेक्ट पण भरपूर येतं. त्याच्यामुळे राईट पर्सन करून करायला पाहिजे, जिथे पण करणार आहे तिथून. त्यानंतर त्यांनी ना माझा हेअर कट पण केला खूप सुंदर. तर तुम्ही खूप दिवसापासून नव्हता केला, आता 2-3 महिन्यापासून. तर खूप सुंदर असा केला हेअर कट, जे की केस कमी कट करता पण छान असे हेअर झाले माझे, तुम्ही बघू शकता. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवायला, जे की उशीर झाला होता, तुम्ही नको म्हणत होते पण त्या घेऊन गेल्या. तर इकडे माझी मैत्रीण पूजा, नंतर त्या आणि त्यांच्या 2 छोट्या मुली, आम्ही सगळेच गेलो जेवायला. तर बघू शकता बसलो. त्याच्यानंतर मस्त अशा गप्पा मारल्या आणि काहीतरी 5-5:30 वाजले होते. इकडून मम्मीचे फोन येत होते, शिव झोपला नव्हता सकाळपासून. तर मग पटकन जेवण केलं आणि मी गेले बसमध्ये, आणि त्यांनी मला म्हणजे बसस्टँडवर सोडलं. त्याच्यानंतर मी बसले बसमध्ये आणि मस्तपैकी गेले नेकनूरला. आणि चव्हाणसाहेब तोपर्यंत मी व्यवस्थित स्टँडमध्ये येऊन थांबले होते दोघं पण. नंतर घरी गेले आणि शिवला पहिलं खाऊ घालून झोपी लावलं. त्याच्यानंतर इकडं माझं दूध तापून घेतलं. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही किती मस्त असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावरती. हे माझं खूप ब्लॅक आणि खूप स्पॉट होते, खूप कमी झाले.